गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपतेश्वर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्तिशीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधोतबोधसेतुकरम् ओम तत्सत्प्रभ्रमणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून लिंगायके गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 65 काढा। 64 पानावरच आपलं राहिलेलं आहे। शेवट थोडा बघून आपण 65 पानावर जाणार आहोत। शिष्याचा प्रश्न होता, आत्मा वेगळा आणि देह वेगळा, देहाहून प्रपंच वेगळा आणि आत्मा वेगळा असं तुम्ही म्हणता। आत्मा तर एकच आहे असं मी शास्त्रामध्ये वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, आणि तुम्ही तर वेगळं वेगळं कसं सांगता? ह्याचं उत्तर सद्गुरुनाथ सांगत आहेत। त्याचंच आपलं थोडंसं राहिलेलं आहे। तर सद्गुरूंनी 9 अवच्छेदकानं 9 दृष्टांत देऊन आत्मा देहाहून आत्मा आणि देह वेगळे नाहीत। भूत भौतिक प्रपंच आणि ब्रह्म ही एकच आहे। ते कसं? तर खरं आणि खोटं। जर 2 सत्य वस्तू असतील तरच द्वैत असतं। एक वस्तू सत्य आहे आणि दुसरी नाहीच, सत्य नाही, तर त्याच्यामध्ये द्वैत उत्पन्न होत नाही। तिथं 2 वस्तू नसतातच असं आपण बघितलेलं आहे। त्यासाठी भूत भौतिक प्रपंच ही जर सत्य असेल तर द्वैत उत्पन्न होईल। मग भूत भौतिक प्रपंच जो आहे तो सत्य नाही, तो खोटा आहे। मग देहाधिक सर्व प्रपंच खरे नसून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत असं आपण बघितलं। आता कल्पिताचं लक्षण, कल्पित कशाला म्हणावं? कशाला म्हणावं कल्पित? ओम नमः शिवाय। कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई। एका काळात आहे, एका काळात नाही, याला कल्पित असे म्हणावे। मग एका काळात आहे आणि बरोबर आलं, एका काळात नाही त्याला कल्पित असं म्हणावं। मग प्रत्येक वस्तू एका काळात आहे आणि एका काळात नाही। बघा, भूत भौतिक प्रपंच सगळा, ही ब्रह्मांडसुद्धा, ही जी उत्पत्ती झाली, ही जग जी उत्पन्न झालं, ती प्रलय झाल्यानंतर राहत नाही। प्रलय जेव्हा होतो तेव्हा जग नष्ट होतं, मग त्या काळात ते नसतं। एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला काय म्हणावं? कल्पित असं म्हणावं। मग प्रत्येक भूत भौतिक प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, एका काळात आहे आणि एका काळात नाही। ब्रह्म जरी अवतारित झालं, देह धारण केला, तरीसुद्धा देह तो एका काळात आहे आणि एका काळात नाही। आत्मा मात्र जसा आहे तसाच आहे। आत्मचैतन्य जी आहे ते जसं आहे तसं सुरुवातीपासून तसंच आहे। ते रामप्रभूंनी अवतार घेतला, तीसुद्धा राहिलेले नाहीत। मग एका काळात आहेत आणि एका काळात नाही।
ज्या वस्तूसाठी आपण वादविवाद भांडण करतो बघा, जी वस्तू माझी म्हणतो ती वस्तू तशीच राहते, आणि जी वाद घालणार आहे तो मात्र एका काळात आहे आणि एका काळात नाही म्हणून निघून जातो. एका काकरीसाठी भाऊ वाद घालतात. ह्या ज्या कौरव पांडवांनी युद्ध केलं, रक्ताचा पूर व्हायला, मांसाचा चिकोल झाला ज्या भूमीसाठी, ती भूमी आज पण आहे. पण ज्यांनी ती भूमी माझी मला पाहिजे म्हणून वाद घातला ते मात्र गेले. एका काळात आहे आणि एका काळात नाही. याला काय म्हणावं? कल्पित असं म्हणावं. मग ही सगळं जगत कल्पित आहे. त्याला ही जगत कल्पित आहे हे सांगण्यासाठी पहिला दृष्टांत काय दिला तर रज्जूच्या म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प. एक नंबर टाका तिथं. दुसरा दृष्टांत काय दिला? भूछद्र म्हणजे जमिनीवरील भेग, ही दुसरा दृष्टांत दिला. तिसरा दृष्टांत दिला सूत्रधारा म्हणजे जलधारा, जशी वाकडी तिकडी पडत जाते आणि तीसुद्धा सापासारखी दिसते आणि साप ती नसतो, कल्पित आहे तीसुद्धा. हा तिसरा दृष्टांत आहे. चौथा दिला सुक्तीच्या म्हणजे शिंपल्याच्या ठिकाणी कल्पलेलं रजत म्हणजे चांदी. शिंपलं असतं बघा, शिंपला आताच्या लोकांना माहिती नसेल पण आपल्याला माहिती आहे. शिंप पांढरी असते, ज्या शिंपल्यामध्ये मोती उत्पन्न होतात ती शिंप, ती कुठंही पडू द्या उन्हामध्ये ती चांदीसारखी चमकते. आणि तिथं चांदी आहे म्हणून आपण जर घ्यायला गेलो तर तिथं चांदी नसते, तर तिथं काय शिंपलं असतं. मग तिथं जी भासलेलं रजत आहे ती दोन्ही एकाच वेळी राहू शकत नाही. जेव्हा आपल्याला चांदी भासली तेव्हा तिथं शिंपला नाही असं आपल्याला भासलं होतं. तिथं अधिष्ठानाचं ज्ञान नव्हतं आपल्याला. ती कसं ते आपण बघितलेलं आहे. पुढेसुद्धा ती अधिष्ठान येणारच आहे. ही थोडं समजून घेऊ, पुन्हा ती प्रश्न विचारू. तर रजतसुद्धा आता तिथं शिंपलं पडले आणि आपल्याला वाटलं चांदीचाच तुकडा पडला आहे. आपण जवळ गेलो चांदी म्हणून घेण्यासाठी, आनंद झाला आहे तिथं, आता मला चांदी सापडली म्हणून. पण जवळ गेल्यानंतर मात्र तिथं काय होतं तर शिंपला होता. मग तिथं नाराजी झाली, तिथं आनंद राहिला नाही. इत्यादिकाची सत्ता शुक्तीहून भिन्न आहे. जी रजत आपल्याला भासलं ती रजत जी आहे ती सुक्ती आणि रजत ही वेगळे भिन्न आहे. शिंपला जी आहे ती शिंपला वेगळा आहे आणि चांदी वेगळी, पण एकावरच दोन्ही भासलेलं आहे. मग इथं कल्पित कोणतं आहे, सत्य कोणतं आहे? रजत आणि शिंपला ह्याच्यामध्ये कल्पित आणि सत्य ही दोन्ही इथं निवाडा 9 दृष्टांत दिलेले आहेत समजण्यासाठी. तर पहिल्या दृष्टांतामध्ये सुद्धा आता रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला, त्याच्यामध्ये कल्पित सर्प आणि रज्जू ह्याच्यामध्ये कल्पित काय आहे आणि मूळ वस्तू काय आहे? अधिष्ठान रजत आणि सर्प प्रत्येकीचं सांगतात. ओम नमः शिवाय. कल्पित काय इथं? दोरी रज्जूच्या ठिकाणी जी सर्प भासला ती मंगेताई बोला, इथं कल्पित काय? ओम नमः शिवाय. इथं कल्पित सर्प आहे. हां, का कल्पित आहे? का म्हणावं कल्पित? इथं कल्पित सर्प आहे. का म्हणावं कल्पित त्याला, सर्पाला? ती दोरी होती, पण मंद अंधकारामुळे आपल्याला सर्प कल्पित भासला. कल्पिताचं त्याच्यामुळं लक्षण काय? लक्षण काय कल्पिताचं? कल्पित का म्हणावं? एक असून एक भासते. कल्पिताचं लक्षण एक असून एक भासणे. तिथं दोरी होती आणि आपल्याला सर्प भासला. ओम नमः शिवाय. मीनाताई, काय लक्षण कल्पिताचं? कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः. कल्पित एक असून एक भासण्याचं. सुनंदाताई बोला, कल्पित कशाला म्हणावं? एका काळात नाही, याला कल्पित असे म्हणाले. ओम नमः शिवाय. एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असं म्हणावं.
एक असून एक भासणे ही अध्यास झाला. आणि कल्पित कशाला म्हणावं तर एका काळात आहे आणि एका काळात नाही. मग ही दोरीवर जो सर्प भासलाय तो दोरीच्या अज्ञान काळात सर्प भासलाय, भ्रांती काळात आहे सर्प. आपल्याला जेव्हा भ्रांती झाली, भ्रांती कशाला म्हणावं, भ्रांती कशाला म्हणावं मीनाताई, कशाला म्हणावं भ्रांती? म्हणजे सर्प भासणे याला भ्रांती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला, भ्रांती कशाला म्हणावं? म्यूट करा मीनाताई. ओम नमः. हां, एक असून एक भासणे त्याला भ्रांती असे म्हणावे. कल्पित कशाला म्हणावं? कल्पित कल्पित एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असे म्हणावे. एकात एक मिसळायचं नाही, वेगळं वेगळं आहे. भ्रांती म्हणजे भ्रम होणे, ती नाहीच आणि ती भासणे म्हणजे भ्रांती. मला कशी भ्रांती झाली आपण सुद्धा म्हणतो, कशी भ्रांती झाली मला कसं कळालं नाही तर काय ती भ्रांती. म्हणजे एक असो एक भासणे आणि कल्पित म्हणजे एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असं म्हणावं. मग इथं रज्जूवर जो सर्प भासलाय तो कल्पित सर्प आहे, कारण एका काळात आहे आणि एका काळात नाही. तर कोणत्या काळात आहे? भ्रांती रज्जूच्या ज्यावेळेस आपल्याला ज्ञान नाही, रज्जूची भ्रांती झाली आपल्याला, त्या भ्रांती काळात सर्प दिसतो. जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं खरं, तेव्हा पुन्हा सर्प भासतो का? खरी दोरी पडलेली ही माहिती झालं आपल्याला, तर पुन्हा तिथं सर्प आहे असं आपल्याला वाटतं का? भासतो का तिथं? नाही. हां, का भासत नाही? का भासत नाही? ज्ञान झालं नाही, सर्प नाही दोरी आहे म्हणून. त्याचं म्हणजे कशाचं? त्याचं म्हणजे कशाचं? दोरी म्हणजे दोरी काय? रज्जू काय सर्पाचं? सर्पाला रज्जू अधिष्ठान आहे. हां, अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणून कल्पित निघून गेलं, कल्पित पुन्हा भासत नाही. रज्जू जर नसल तर आपल्याला दोरी दिसते का हो? रज्जू जर पडलेलीच नाही, रज्जू तिथं मंद अंधकार सुद्धा आहे, तरी सर्प भासला का तिथं पुन्हा? रज्जू नाही तिथं तर नाही भासला. का तर अधिष्ठानावरच सर्प भासतो. अधिष्ठान असेल तरच सर्प भासतो. म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर कल्पित वस्तू निवृत्त होते, निघून जाते. तसंच पहिला दृष्टांत दिलेला आहे. दुसरा काय दिला? भूछिद्र आणि जमिनीवरील, भूछिद्र म्हणजेच जमिनीवरील भेग, तीसुद्धा आपल्याला सर्पासारखी भासली, पण त्याचंसुद्धा खरं ज्ञान झाल्यावर आपल्याला ती भेग आहे असं लक्षात आलं, कळालं. सूत्रधारा म्हणजे जलधारा, जलधारासुद्धा वाकडी तिकडी जलधारा पडलेली आहे आणि मंद अंधकार आहे. त्या मंद अंधकाराच्या प्रभावामुळं जलधारासुद्धा काय भासली? सर्पच भासली. पण ही जलधारा आहे ही जेव्हा कळालं तेव्हा पुन्हा तिथं सर्प भासत नाही. चौथा दृष्टांत काय दिला? सुक्तीवर शिंपल्याच्या ठिकाणी कल्पिलेलं रजत, म्हणजे शिंपला पडलेला आहे, चांदी दिसली, परंतु जेव्हा आपण जवळ गेलो आणि आपल्याला शिंपला हे कळालं तेव्हा शिंपल्याचं ज्ञान झाल्यावर चांदी कुठं गेली? हरपली का? ओम नमः शिवाय. चांदी कुठं गेली शिंपल्याचं ज्ञान झाल्यावर? ओम नमः शिवाय. हरपली का कुठं गेली का पडली? ओम नमः शिवाय. भ्रांती झाली. भासलं चांदी नव्हतीच. नव्हतीच तिथं, भ्रांती होती. म्हणून मग तिथं दोन दिसलं होतं पण दोन नव्हतंच, तर एकच होतं हे समजून सांगायचे सद्गुरूंना. जग नाहीच तिथं, काय मग फक्त ब्रह्म आहे.
आणि ब्रह्मावर भासायलेला आभास आहे हा सगळा जग. जेवढं जेवढं डोळ्याला दिसते तेवढं सगळं आभासच आहे. इत्यादिकाची सत्ता सुक्ती होऊन भिन्न नाही. किंवा आणखीन दृष्टांत दिला 5वा, पटाची म्हणजे वस्त्राची सत्ता तंतू होऊन भिन्न नाही. एक 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 छोटे छोटे तंतू असतात बघा वस्त्रामध्ये, बारीक बारीक, जितके काढू तितके बारीक. मग ती तंतू वेगळे आणि वस्त्र वेगळं नाही. तर तंतूपासूनच वस्त्र उत्पन्न झालेलं आहे. तसंच आहे जगतसुद्धा, वेगळं नाही. किंवा सुवर्ण अलंकाराची सत्ता सुवर्णाहून भिन्न नाही. सोने आणि सोन्याचे अलंकार बनवले तर सोनं जर त्याच्यातलं काढून घेतलं तर अलंकार राहतात का? तर ती सुवर्ण नाही. तर कारण ते सुवर्णापासूनच बनवलेले आहेत. मग सुवर्ण आणि सुवर्णाचे अलंकार वेगळे नाहीत, एकच आहेत. तसं जगत आणि ब्रह्म एकच आहे, वेगळेपणा नाही, भिन्न नाही ती. किंवा मृत्तिकेच्या घटातील सत्ता मृत्तिकेहून भिन्न नाही. मातीचा घट बनवला आणि मातीचा घट बनवल्यानंतर त्याच्यातून माती काढून घेतली तर घट राहतो का? ओम नमः शिवाय. माठ बनवला आहे, माती काढून घेतली तर घट राहतो का? नाही. का राहत नाही? का राहत नाही? मातीचाच बनवलेला असतो, मातीच काढून घेतल्यावर घट कसा आहे? हां, तसं जगत आहे. जगत म्हणजे काय? ब्रह्मच आहे. ब्रह्म जर बाजूला निघालं तर जग राहील का हो? जगत म्हणजेच ब्रह्म आहे. हां, जगतामध्येच ब्रह्म आहे. पण आपण जगत म्हणतो त्याला, पण घटाघटात ब्रह्म भरलेलं आहे. मृत्तिकेच्या घटाधिकाचा सत्ता मृत्तिकेहून भिन्न नाही, तशी जगताची सत्ता ब्रह्माहून भिन्न नाही. ही सद्गुरूंना समजून द्यायचं आहे. शिष्याचा प्रश्न 2 कसे असा होता, ती 2 नाहीच असं सांगू लागलेले आहेत. किंवा आकाशाच्या ठिकाणी कल्पिलेल्या श्यामतेची म्हणजे निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही. आकाश कसं आहे हो? आपण नीलवर्ण म्हणतो आकाशाला. आकाश निळं दिसतं आपल्याला. मग खरं आकाश जर निळं असतं तर आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हँड रेस करा. आकाशाच्या कोकळीला. ओम नमः. मग आकाश कुठं आहे? हँड रेस करा. पूर्ण सगळेच नीट उघडू नका, हँड रेस करा. आकाश कुठं आहे? कुठं कुठं आहे आकाश? ओम नमः शिवाय. कुठं कुठे आहे आकाश? हँड रेस करा. कोणाकोणाला येते आकाश कुठे येते? मीनाताई बोला, कुठे आहे आकाश? व्यापक आहे ना आकाश. ते कुठं? सगळीकडेच आहे आकाश. वरी खाली सगळं? वरी आहे आकाश. हां, वरी 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 आहे आकाश, व्यापक आहे. आणि खाली? खाली खाली आहे का? खाली पृथ्वी बी. आकाश म्हणजे काय? आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. घरामध्ये थांबा थांबा थोडं. हां, एक एक जण सांगा. थांबा. हां, बोला बोला गुजरताई. ओम नमः शिवाय. घरामध्ये मोकळं आकाश. हां मठामध्ये हां. मग मोकळं म्हणजे काय? ती पोकळी त्याला काय? हां, पोकळी म्हणावं. आणि पोकळी, हां, पोकळीलाच आकाश म्हणतात. मग आकाश वरी आहे का खाली आहे का? आकाश कुठे आहे? सगळीकडे. सगळीकडे. आपण आकाश आकाश म्हणजे वरी बघतो, वरी. पण वरीच आहे का हो आकाश? खाली सुद्धा आहे. जेवढी जेवढी पोकळी तेवढं आकाश आहे. आता आपण घरामध्ये बसलो तर आता आपण ही जी ग्रंथ ऐकत आहोत आपण काकी, तर आपण कुठं बसलो? तर कुठं बसून ग्रंथ ऐकतो? नंदा काकी बोला. मी घरात बसून. घरात बसून ऐकतो. घरात म्हणजे कुठं बसलो? म्हणजे घरात बसलो म्हणजे त्याला मध आकाश म्हणतात. त्याला घरात मध्ये बसून. घरातल्या आकाशाला मध आकाश म्हणतात का? कोणी सांगितलं नाही. तुम्हाला?
आपण बसलो कुठं एवढं सांगा. कुठं बसलो तर आपण भीतीत. घर कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. घर अगोदर सांगते तर सगळीकडे जे आहे, सगळीकडे जे पोकळ आहे त्याला आकाश म्हणावे. हां मग आपण मग आता हे आकाशातच बसलो ना, मग हां आपण तीच मला पोकळीतच तीच उत्तर पाहिजे मला. पोकळीतच बसलो महद आपण. आकाश आणि घट आकाश तुम्हाला विचारलंच नाही. तुम्ही महद आकाश म्हणला होता. आता सांगा महद आकाश कशा? नाही नाही, माझं जरा हे जन्मीचं झालं घरात म्हणल्यामुळं. नाही, आता महद आकाश कशाला म्हणावं ती सांगा. महद आकाश कशाला म्हणावं? हं? महद आकाश कशाला म्हणावं? मीनाताई कशाला म्हणावं महद आकाश? शब्द जो वापरला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. महद आकाश कशाला म्हणावं? काकी सांगा ना, का नाही लक्षात? नाही येण्या लक्षात. हां घरातल्या आकाशालाच वाटलं मध आकाशाला. कटलं. आणखीन एक वेळेस सांगा. काय म्हणलात? ओम नमः शिवाय. काय म्हणलात? ऐकायला आलं नाही ताई, बोला ना. काय म्हणलात महाजन ताई? आणि मठ आकाश कशाला म्हणावं मग? मठ आकाश कशाला म्हणावं? सुनंदाताई बोला. सुनंदाताई पाटील बोला. सर्वत्र जी व्यापून असतं त्याला महद आकाश म्हणावं. आणि घट आकाश कशाला म्हणावं? घटातल्या आकाशाला घट आकाश म्हणावं. घटाच्या मध्ये जेवढा असतं तेवढ्याच आकाशाला. आणि मठ आकाश कशाला म्हणावं? मठात जेवढा असतं तेवढ्याच पोकळीला मठ आकाश म्हणावं. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात मुद्रिका ताई माझं? काय सांगितलं? काय लक्षात आलं? घटात आहे तेवढंच घट आकाश, मठात आहे तेवढंच मठ आकाश, आणि सर्वत्र आहे ते मध आकाश. महद आकाश. बाकी आलं का लक्षात? घरातलं महद आकाश आहे का बाहेरचं महद आकाश आहे? ती गडबड नाही करायची, बरोबर सांगायचं. ही एक बी शब्द चुकला की त्याचा अर्थ वेगळाच होऊन बसतो. तर इत्यादी शुक्तीची सत्ता, पटाची सत्ता सुद्धा वस्त्रावरून वेगळी नाही. जसं नंदा काकी म्यूट करा. जसं तंतूपासूनच वस्त्र बनले तसं जगतसुद्धा बनलेलं आहे. तंतूच्या आणि वस्त्राची सत्ता जशी वेगळी नाही तशी ब्रह्माची आणि जगताची सत्ता वेगळी नाही. त्याच्यानंतर सांगितले मृत्तिकेच्या घटातील सत्ता मृत्तिकेहून भिन्न नाही आणि आकाशाच्या ठिकाणी कल्पिलेल्या श्यामतेची निळ्या रंगाची सत्ता आकाशातून भिन्न नाही. आकाश कसं आहे? निळं आपण समजतो. आकाश निळं म्हणतो, पण निळं आहे का हो आकाश? आपल्या भोवती आपल्याला जो आपण आकाशामध्ये बसलो तर त्या आकाशाला निळं दिसतं का आपल्याला? किंवा ते आकाश आपल्याला त्याच्यामध्ये आपण बसलो तर आपल्या त्या आकाशाचा निळा रंग आपल्या अंगाला लागतो का? आपलं अंग निळं होतं का? ओम नमः शिवाय. आकाशाचा रंग अंगाला लागतो का? तर नाही लागत. मग आकाशाचा कलर कसा आहे? मग कलर आकाशाचा जो निळा कलर म्हणतो तो कल्पित आहे, तो खरा नाही. तो जर सत्य असता तर निळ दिल्यासारखं वाळू जर घातले कपडे तर ते आकाशातच घालतो ना कपडे वाळू आपण, तर ते निळे कपडे झाले असते. आपण आकाशातून चलतो फिरतो, अंगाला आकाश निळं लागलं असतं. मग तसं होत नाही. म्हणून ते निळा कलर आकाशाचा कसा आहे? कल्पित आहे. ती आकाशाचा खरा कलर नाही. कल्पित आहे. निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही. निळं जे आपण आकाश म्हणतो ते आकाशापेक्षा वेगळं नाही, परंतु जी निळं भासतंय ते कसं आहे? कल्पित आहे, ते सत्य नाही. किंवा मरुभूमीची ठिकाणी कल्पिलेल्या मृगजलाची सत्ता मरुभूमीहून भिन्न नाही. मरुभूमी म्हणजे मृगजळ. उन्हामध्ये जी पाणी वाहिल्यासारखं दिसतं बघा लांबून, मृगजळ त्याला म्हणतो. आणि ते पाणीच आहे म्हणून हरीण काय करतं? पाणीच आहे तहानलेलं हरीण पाणी म्हणून पळतं. किती जरी पळालं तरीसुद्धा
त्याला ते पाणी मिळतं का? पाणी मिळत नाही, कारण तिथं पाणी नाहीच. मग ती मृगजळाची जशी सत्ता आहे, कल्पित आहे, खरी नाही. मग खरी नाही तरी मृगजळ दिसतं का नाही? मग दिसते तर खरं कसं नाही? तसं आपल्याला जगत दिसतंय. आपल्याला वाटतं जग सगळं दिसायला नाही कसं, पण दिसतंय, पण ती खरं नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही. ही उत्पन्न झालेलं आहे आणि उत्पन्न झालेली प्रत्येक वस्तू नाश पावते. एका काळात असते आणि एका काळात नसते. ठीक आहे. मृगजळाची सत्ता मरुभूमीहून भिन्न नाही. जिथं डोंगरामधून जी भूमी आहे, जिथून आपल्याला मृगजळ दिसायले ज्या भूमीवर, तर त्या भूमी आणि ती मृगजळ वेगळं नाही. त्या भूमीत तिथंच मृगजळ दिसायलेलं आहे, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही बघा. पाणी प्यायला जर गेलो तर पाणी मिळत नाही. मासे धरणारे लोक पाणी आहे म्हणून मासे धरायला गेले तर तिथं मासे मिळत नाहीत, किंवा तहान भागत नाही, किंवा पवायला गेलं तर पवता येत नाही. का? तर तिथं ती नाहीच. तसं जगत आहे, सगळं ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आहे ही जगत. जगत वेगळं नाही. कसं वेगळं नाही? तर मरुभूमीहून मृगजळ जसं वेगळं नाही. मरुभूमीत सूर्यनारायणाच्या प्रकाशामुळं, उन्हामुळं ते मृगजळ दिसतं. मग दिसतं म्हणून खरं नाही. जगतसुद्धा आपल्याला सगळं दिसायलेलं आहे, पण जगतसुद्धा खरं नाही. मरुभूमीहून भिन्न नाही. त्याचप्रमाणे देहाधिक सर्व प्रपंचाची सत्ता आत्म्याच्या सत्तेहून भिन्न नाही. आलं तिथंच. जी देहाधिक प्रपंच, हे देह आपल्याला दिसायलेत, पण ह्यांची सत्ता आत्म्याच्या सत्याहून भिन्न नाही. आत्म्याची सत्ताच हीच ह्यांची सत्ता आहे, देहाधिकांची. आत्म्याच्या सत्तेहून भिन्न नाही. आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित असद्रूप असते, त्या असद्रूपाने भरलेला देहाधिक प्रपंचाने द्वैत होत नाही. असत्य वस्तू येते, आणि मग असत्य वस्तू आणि सत्य वस्तू दोन नाहीत, एकच आहे, म्हणून तिथं काय होत नाही? द्वैत उत्पन्न होत नाही. मृगजळ आणि मरुभूमी वेगळे आहेत का एक आहे? तो मृगजळ दिसायले ती, आणि मरुभूमी जिथं दिसायले ती भूमी आणि ती मृगजळ एक आहे का वेगळे? ओम नमः शिवाय. लक्षात येईल का? एकच आहे. ओम नमः शिवाय. दोन्ही मग दिसायले कसं वेगळं? जमीन वेगळी तिथली दिसायली आणि मृगजळ वेगळं दिसायले, तर ती आभास आहे, भ्रांती ती नाही. एक अद्वितीय आत्मा सत्य आहे. दोन आत्मा नाहीच, एकच आत्मा आहे आणि तीच सत्य आहे. सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. किती बरे विचारलं तरी कळण्यासाठी विचारते, लक्षात राहण्यासाठी. सत कशा? ओम नमः शिवाय. ताई, त्या दिवशी चुकलं तुमच्या, तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. ओम नमः शिवाय. म्हणूनच पुन्हा पुन्हा विचारायचं ना, आपल्याला अभ्यासच करायचा आहे, पाठ करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि चुकल्याशिवाय तरी येईल कसं? चुकतच असते. तर आत्मा सत्य आहे, फक्त आत्माच सत्य आहे, दुसरं काहीच सत्य नाही. त्यामुळे अद्वैत सिद्धांतांनी कोणत्याही प्रकारचा विरोध येत नाही. शिष्य काय म्हणला होता? दोन दोन कसं? सद्गुरूंनी सांगितलं दोन कसं नाही. दोन नाहीच, ती एकच आहे. त्याच्यामुळं अद्वैत आत्मा आहे, इथं विरोध येतच नाही असं सांगू लागलेले आहेत. कोणत्याच प्रकारचा विरोध येत नाही. देहादी जगत सर्व असत्य आहे आणि आत्माच काय तो एक सत्य आहे, असे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेले आहे. भगवंताने सुद्धा, कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सुद्धा गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या हेच ज्ञान दिलेलं आहे. आत्मा एकच आहे, सर्वाभूती आत्मा मीच आहे, असं ज्ञान दिलेलं आहे. तर आपल्याला किती प्रकार आणि किती प्रकारचे दृष्टांत देऊन आत्मा एक आहे असं सद्गुरूंनी सांगितले. तर पहिला दृष्टांत कोणता दिला?
ही दृष्टांत सगळे लक्षात आले म्हणजे पुढचं बघू आपण. मीनाताई कोणता दिला पहिला दृष्टांत? ओम नमः शिवाय नाव ताई. सांगा. हा, ज्या दोरीचा रज्जूचा आणि सर्पाचा पहिला दृष्टांत सांगितला. ओम नमः शिवाय. नमस्कार. नंदा काकी दुसरा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. दुसरा सिद्ध दृष्टांत दिला भूचित्र जमिनीवर एक भेदा सूत्रधारा याचा दृष्टांत दिला. भूछिद्र आणि सूत्रधारा एकच दृष्टांत आहे का दोन्ही मिळून? नाही. भूछिद्र म्हणजे जमीन, भूचित्र म्हणजे जमिनीच्या भेगा आणि सूत्रधारा म्हणजे ते पावसाच्या त्या वेगळ्या धारा पडतात त्या पाण्याची धारा. मग दुसरा दृष्टांत कोणता दिला? दुसरा दृष्टांत विचारला मी तुम्हाला, कोणता दिला दुसरा? भूछिद्राचा दिला. ओम नमः. दुसरा दृष्टांत भूछिद्राचा दिला, जमिनीवरील भेदाचा. हा. तिसरा दृष्टांत कोणता दिला मुद्रिकाताई महाजन? तिसरा कोणता दिला? ओम नमः शिवाय. तिसरा दृष्टांत सूत्रधाराचा दिला. सूत्रधारा कसा दिला? सूत्रधारा वाकडी तिकडी पडलेली असते, हा, ती आपल्याला सर्प भासते. मग असतो का तिथं सर्प? असतो का सर्प? नसतो, कल्पित असतो सर्प. हा, कल्पित असतो सर्प. कल्पित कशाला म्हणावं? एका काळात असतो आणि एका काळात नसतो. हा, बरोबर, तो कल्पित असतो. चौथा दृष्टांत कोणता दिला? ओम म्यूट करा मुद्रिकाताई महाजन. मीनाताई बोला, चौथा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय ताई. शुक्तीचा आणि शिंपल्याचा दिला. ओम नमः शिवाय. कसा दिला? आपल्याला शुक्ती म्हणजे चांदी सारखा दिसतोय पण तिथं शिंपला असतो. शिंपला असतो. शिंपला जो मूळ. मग इथं अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान कोणतं आलं? सुक्ती आणि शिंपला ह्याच्यामध्ये अधिष्ठान कोणतं आहे? कोणतं येते? कशावर भासलं? शिंपल्यावर भासलं. हां, शिंपल्यावर भासलं. पाचवा दृष्टांत कोणता दिला सुनंदाताई पाटील? पाचवा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. आकाशाचा. ओम नमः शिवाय. नंदा काकी कोणता दिला पाचवा दृष्टांत? ओम नमः शिवाय. हां, पाचवा दृष्टांत हे पटाची म्हणजे वस्त्राची सत्ता तंतून भिन्न नाही. हां. पाचवा दृष्टांत पटाची सत्ता वस्त्रातली जे तंतू आहेत त्याच्याहून भिन्न नाही. सुनीता सहावा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. स्वर्ण अलंकाराची सत्ता स्वर्णाहून भिन्न नाही. कसा? ओम नमः शिवाय. कसं आलं लक्षात ह्याच्या? अलंकार हे सोन्याहून भिन्न नाही. मग सोनं जर काढून घेतलं तर? सोनं काढून घेतलं तर अलंकार भिन्न नाही, त्याच्यावर एकच आहे तिथे. एकच आहे. त्याच्यावर सोनं काढून घेतलं तर अलंकार राहतच नाही. तसं ब्रह्म जर बाजूला निघाल तर जगत राहतच नाही. आठवा दृष्टांत कोणता दिला? कोण सांगते? जयश्रीताई बोला, आठवा दृष्टांत कोणता दिला? सुनीता म्यूट कर. ओम नमः शिवाय ताई. मृत्तिकेच्या घटाधिकांची सत्ता मृत्तिकेहून भिन्न नाही. हां, सातवा दृष्टांत मृत्तिकेहून. जर मातीच्या घटातून माती काढून घेतली तर घट राहत नाही. म्हणून घट आणि माती वेगळी नाही. वेगळं वेगळं करता येतं का घटाला आणि मातीला? माती बाजूला काढली घट बाजूला काढला असं होतं का? करता येतं का जयश्रीताई? घटातली माती बाजूला काढ. नाही, वेगळं करता येत नाही. एक रूपच आहे दोन्ही. दोन्ही एक रूप आहे. मग ब्रह्म आणि जगत एक आहे का वेगळं? एकच आहे, वेगळं नाही. जसं मृत्तिका आणि घट वेगळं नाही तसं ब्रह्म आणि जगत वेगळं नाही. आठवा दृष्टांत कोणता दिला? सांगू का? हो सांग. निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही.
निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही. मग कसं आहे निळं, कसं आकाश कशा कलरचं आहे, कोणत्या कलरचं आहे आकाश? ओम नम शिवाय. आकाशाचा कलर कसा आहे माहिती आहे का? नाही ना ताई. आपल्याला निळं भास होतो, निळा कलर आहे म्हणून भास होतो, मग पण निळा नाहीये. निळं नाही. हा, आकाशाला कलरच नाही. भास होतो तसा. भास आहे की. मग भास होतो. आकाशाचा कलर जसा भासतो, मग आकाशाचा कलर वेगळा आहे का? आकाश वेगळं आणि आकाशाचा कलर वेगळा करता येतो का? करता येत नाही, नाही. एक रूपच आहे दोन्ही. जसं ब्रह्म आणि जगत एक रूपच आहे. एक रूप आहे. हा. हो. 9वा दृष्टांत कोणता दिला? दुसरं सांगा कोणी. ओम नम शिवाय. 9वा दृष्टांत कोणता दिला? म्यूट करा जयश्रीताई. मंगेताई बोला. मंगेताई बोला. सांगू का ताई? हो, मला प्रश्न आहे. मरुभूमीच्या ठिकाणी पिलेल्या मृगजळाची सत्ता मृगजळाहून भिन्न नाही. कशी नाही भिन्न? तर ते उन्हामुळे मृगजळाच्या ते नदी असतात ना, ते जलासारख्या वाटतात, पण ते जल नसतं. मग तिथली जागा आणि ती मृगजळ, मरुभूमी दिले आणि ती मृगजळ वेगळं आहे का? तिथली जागा, त्या जागेवरच मृगजळ दिसतंय. हां, हो, नक्की वेगळं, एकच आहे. हां, जसं त्या जागेमुळंच मृगजळ दिसतंय. तर मृगजळ आणि मरुभूमी वेगळं नाही, तसं ब्रह्म आणि जगत वेगळं नाही. अशा 9 प्रकारानं आपल्याला 9 दृष्टांत देऊन सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं तर आत्मा आणि देहाधिक प्रपंच वेगळा नाही. तर आत्मा ही सत्य आहे आणि देहाधिक प्रपंच ही कल्पित आहे, असद रूप आहे. असद रूप म्हणजे असत्य आहे, त्याचं रूपच असद आहे या प्रपंचाचं. भास माने ती असद रूपानंच भरलेला सगळा प्रपंच. सत्य नाही, खरा नाही. देहाधिक प्रपंचात द्वैतच नाही, ब्रह्म एकटंच आहे सगळीकडं पसरलेलं, 2 नाही. ब्रह्मामुळंच जगत दिसतं. त्याच्यासाठी आपल्याला हे दृष्टांत दिलेले आहेत. मातीशिवाय घट होत नाही, मरुभूमीशिवाय मृगजळ दिसत नाही, दोरीशिवाय सर्प दिसत नाही, आकाशाशिवाय आकाशाचा कलर दिसत नाही. हे 9 दृष्टांत देऊन सद्गुरूंनी आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे. इथं अद्वैत सिद्धांतात कोणत्याही प्रकारचा विरोध येतच नाही. एकच ब्रह्म आहे. देहादी जगत सर्व असत्यच आहे आणि आत्मा काय तो एकच सत्य आहे. असं कुठं सांगितलं? असं कुठं सांगितलेलं आहे? मंगेताई बोला. श्रीकृष्णानं कुठं सांगितलं हे एकच आहे ते? भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. तर आता पुढे काय दिलं? श्लोक दिला. श्लोक कशाला म्हणावं? श्लोकाचा अर्थ काय? श्लोक म्हणजे काय? दीपाताई बोला. दीपाताई सांगा, श्लोक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. लक्षात नाही का? जयश्रीताई, श्लोक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. जो शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असे म्हणावे. शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. हो, बरोबर आहे. जो शोक आहे जीवनामधला, त्या शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असं म्हणावं. न असतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टो तत्त्वणयस्तत्त्वदर्शीभिः. अर्थ, असं ध्रुव असे हे जे भूतभौतिक नाम रूपात्मक देहादी सर्व जग, किती अंशानं जग भरलेले हो? नामरूपात्मक देहादी सर्व जग, त्याचा कोणत्याही काली सद्भाव म्हणजे खरे अस्तित्व नाही. जगतामध्ये किती अंशानं भरलेलं आहे जगत?
मंगेताई बोला. किती अंशानं भरलं सगळं जगत. आपण ती अभ्यास करून पुढे आलोत. किती अंशाचं आहे जगत. हा हँडरेस करा कोणाला येते ती. मंगेताई बोला. हँडरेस केला तुम्ही, बोला. किती अंशानं भरलेलं आहे जगत. नाही केला हो पहिलं काय. मग खाली घ्या हात येत नसेल तर. मीनाताई बोला. 5 अंशानं काय ताई. कोणत्या कोणत्या. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. मग ओम नमः शिवाय. कशा कशाची अंश ही. अस्ति भाती प्रिय कशाचा अंश आहे. ते लक्षात येईल. अस्ति भाती प्रिय ही आपण बघितलं ब्रह्माचे अंश आहेत. नाम रूप हे मायेचा अंश आहे. अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे भासत, आणि प्रिय म्हणजे कुणाला ना कुणाला प्रिय आहे ते. नामरूप. नामरूप कसं वेगळं वेगळे तर प्रत्येक वस्तूचं नाव वेगळे आणि रूप वेगळे. आता मोबाईल आपण कपाट म्हणत नाही, कपाटला मोबाईल म्हणत नाही, मोबाईलला टेबल म्हणत नाही. टेबलचं नाव वेगळं, रूप वेगळं. कपाटाचं नाव मोबाईलला नाही, मोबाईलचं नाव पलंगाला नाही. मग ही जी नाव आणि रूप ही 2 अंश मायेचे आहेत. ही बदलत राहतात. आणि अस्ति भाती प्रिय ही कुणाचं आहे मंगेताई. अस्ति भाती प्रिय कुणाचे अंश आहेत. ब्रह्माचे ताई. ओम नमः शिवाय. अस्ति भाती प्रिय ब्रह्माचे अंश आहेत. ते कसे कसे आहेत ब्रह्माचे अंश. हँडरेस करा ज्याला येते सांगायला त्याला सांग. पहिलं झालेलं आहे आपण ती बघून आलो पण विसरून जातं थोडं. अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचे अंश आहेत. तर अस्ति म्हणजे आहे, मग प्रत्येक वस्तू आहेपणा असतो. भाती म्हणजे ते भासतं, समोर आहे, ती कसं आहे. आणि प्रिय म्हणजे ते कुणाला ना कुणाला प्रिय आहे. आपण हे दृष्टांतसुद्धा बघितलेले आहेत. आता हे समोर मोबाईल आहे, तर मोबाईल अस्ति म्हणजे आहे मोबाईल. भासती म्हणजे ते मला दिसायला आहे समोर, ती भासायला आहे. भाती. प्रिय म्हणजे ती मला आवडतो. का आवडतो तर ही ऐकायला सांगायला येतं या मोबाईलमध्ये, फोन येतो म्हणून मला आवडतं. ही अस्ति भाती प्रिय जी आहे ती प्रत्येक वस्तूमध्ये सारखंच आहे. आता ग्रंथ घेतला. ग्रंथ अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे भासतो, त्याचा आकार कसा आहे, चौकोनी आहे, ती भासायला आहे ग्रंथसमोर. आणि प्रिय म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान आहे म्हणून तो मला आवडतो, म्हणून तो प्रिय आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्माचं जे अंश आहे ते सगळं सारखंच आहे. अस्ति भाती प्रिय. नामरूप मात्र मायेचं आहे, ते नामरूप मात्र वेगळं आहे. आता मोबाईलचं नाव वेगळं आहे, मोबाईलचं रूप वेगळं आहे. कपाटाचं नाव कपाट आहे, त्याचं रूप वेगळं आहे, ते मोठं आहे, चौकोनी आहे, मोबाईल लहान आहे, आयताकृती आहे. असं मायेचे जे अंश आहेत नाम आणि रूप ती प्रत्येक वस्तूमध्ये वेगळं आहे. आणि अस्ति भाती प्रिय सगळ्यामध्ये सारखंच आहे. आपण ते बघून आलेलो आहो. अस्ति भाती प्रिय प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये. आता साप विषारी आहे, पण आपल्याला तो साप नको आहे, प्रिय नाही. अस्ति म्हणजे तो आहे, भाती म्हणजे तो दिसायला आहे, लांब आहे, चालायला आहे, त्याचं रूप कसं आहे ती दिसायला आहे आपल्याला. प्रिय आपल्याला तो प्रिय नाही. आपण त्याला दिसले की काय करतो, मारून टाकतो. पण नागिनीला तो प्रिय आहे, म्हणजे कुणाला ना कुणाला तो प्रिय आहे. आता विंचवासारखा प्राणी अस्ति म्हणजे तो आहे, ते आहे का नाही तो. आणि भाती म्हणजे तो जसा आहे तसा, त्याला एक नांगी आहे, चलतो, त्याला पाय आहे, ती विषारी आहे, हे आपल्याला समोर भासतंय. पण आपल्याला तो प्रिय नाही, पण त्याच्या वंशाला तो प्रिय आहे. म्हणून अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचे अंश आहेत. ही सगळ्यामध्ये सारखेच आहेत. नामरूप प्रिय ही मायेचे अंश असल्यामुळं नामरूप हे प्रत्येक वस्तूमध्ये वेगळं आहे. हे आपण दृष्टांत तुम्ही सुद्धा सांगितलेले आहेत. ही होऊन गेलेला विषय आहे,
तर इथं काय सांगितलंय, त्याच्या असद रूप असे हे भूत भौतिक नामरूपात्मक देहादी सर्व जग जे आहे ते नाम आणि रूप. कुणाचे नाम रूप? ओम नमः शिवाय. कुणाचे नाम रूप? मीनाताई बोला. नाम रूप कुणाचे अंश? मायेचे अंश आहेत. नाम आणि रूप हे मायेचे अंश आहेत. ओम नमः शिवाय. आणि सगळं भूत भौतिक जगत जे आहे ते नामरूपानंच भरलेलं आहे. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. तर नामरूप जे आहे ते जगत सगळं खरं नाही. नामरूपात्मक देहादी सर्व जग त्याच कोणत्याही काली सद्भाव म्हणजे खरे अस्तित्व नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही, ही संपणारं आहे. आपण सुद्धा आहोत, पण आधी 200 वर्षापूर्वी आपण नव्हतो आणि 200 वर्षानंतर पुढे राहणार पण नाही. म्हणजे एका काळात आहेत आपण, एका काळात नाहीत म्हणून सत्य नाही. तिन्ही काळात असतो तोच सत्य असतो. एका काळात आहे आणि एका काळात नाही हे सगळे प्रत्येक वस्तू कल्पित असते. आज वस्तू आणली नवी आहे ती आज, आणि काही दिवसानं ते संपणार आहे म्हणजे नाही पण आहे. जगतसुद्धा तसंच आहे. उत्पन्न झालेलं नव्हतं आधी. जगत कसं उत्पन्न झालं तर ब्रह्म एकटंच होता आधी. शिव एकटाच होता. शिव म्हणजेच ब्रह्म आहे. शिवाला एकट्याला कर्म ना, म्हणून माया उत्पन्न केली आणि मायापासून पुन्हा आकाश उत्पन्न झालं. आकाशापासून पुढचं भूत कोणतं आहे का लक्षात? आकाशात एकच गुण आहे. दुसऱ्या क्रमांकाचं भूत कोणतं? पंचमहाभूतातलं सांगितलंय, 2-3 वेळा सांगितलंय. दुसरं भूत कोणतं? वायू. आकाशामध्ये एकच गुण आहे, शब्दगुण. दुसरं भूत वायू आहे, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. तिसरं कोणतं आहे दीपाताई? तिसरं भूत कोणतं आहे? महाभूत. लक्ष्मीताई आहे का लक्षात? तू थांब, तुला येते. लक्ष्मीताई बोला. तिसरं महाभूत कोणतं आहे? ज्यांना येतं त्यांना विचारून काय उपयोग आहे? त्याला येतच असते. ज्याला येत नाही त्याला विचारायला पाहिजे. आकाश का? तिसरं महाभूत विचारायला. तेजामध्ये किती गुण आहेत तेजामध्ये ताई? लक्ष्मीताई किती गुण आहेत तेजामध्ये? हां, ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. मीनाताई म्यूट करा. लक्ष्मीताई किती गुण आहेत तेजामध्ये? हां, शुद्धा तृष्णा, शुद्धा त्रषा, आलस्य, निद्रा आणि कांती. नाही, ती तर झालं. आणि इथं पंचमहाभूतात पहिलं आकाशामध्ये एकच शब्दगुण आहे. वायूमध्ये 2 आहेत. वायूचा आवाज पण येतो वारं सुटल्यावर आणि स्पर्श पण होतो. 2 गुण आहेत वायूमध्ये. आकाशाचा स्पर्श होतो का हो? स्पर्श होत नाही आकाशाचा. आकाश फक्त एक शब्दगुणच आहे आकाशामध्ये. आपण रिकाम्या घरामध्ये शब्द जर बोलला तर प्रतिध्वनी येतो आपल्याला आकाशामधून. आपण जसं बोललो तसाच आवाज डबल येतो. किंवा डोंगरामध्ये जाऊन आपण मोठ्यानं शब्द जर बोललो तर परत शब्द आपल्याला प्रतिध्वनी येतो. ते आकाशाचा गुण आहे. एकच गुण आहे आकाशामध्ये, शब्द. दुसरं जो महाभूत आहे वायू, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. वारं जर सुटलं तर आपल्याला थंड वारं सुटलं किंवा गरमी होईल हे लक्षात येतं. स्पर्श गुण आहे. शब्द पण आहे. वारं जर सुटलं तर आवाज येतो वाऱ्याचा. आपण म्हणतो वारं जास्त सुटलं काय की आवाज यायला वाऱ्याचा, हवा सुटली. मग शब्द आणि स्पर्श 2 गुण आहेत वायूमध्ये. अग्नीमध्ये 3 गुण आहेत. कोणते कोणते? तर अग्नी जर पेटला तर धड 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 असा आवाज येतो. बोला ताई, बोला काकी बोला. तिसरं भूत तेज भूत आहे. यामध्ये 3 गुण आहेत. यामध्ये 3 गुण, शब्द, स्पर्श आणि रूप. हां, कसं 3 गुण कसे? तिसरं बरोबर आहे, 3 गुण आहेत. शब्द म्हणजे अग्नी जर लावला तर त्याचा आवाज येतो असा धड धड धड.
हां आणि स्पर्श आपण स्पर्श केला तर ते पोळत आपल्याला भासतं. आणि रूप म्हणजे त्याचं पिवळ्या पिवळ्या ज्वाला दिसतात ते रूप. हां 3 गुण आहेत अग्नीमध्ये. तर आकाश, वायू, तेज आणि त्याच्यानंतरचं भूत कोणतं आहे चौथं? ओम नमः त्याच्यानंतर तर जलभूत आहे. आणि जलभूतात किती गुण आहेत? यामध्ये 4 गुण आहेत. शब्द शब्द स्पर्श रूप आणि रस. हां कसे कसे? आता शब्द आता पाण्या आता जर पाणी जर व्हायला लागलं तर त्याचा आवाज येतो एक प्रकारचा. आपण पाण्याला स्पर्श केला तर थंड गार गरम असं पाणी लागतं स्पर्श केल्यानंतर. आणि पाण्याला रंग आहे ना, पांढरट पांढरट दिसत. आणि रस आहे म्हणजे तो पातळ आहे म्हणून रस. बरोबर सांगितलं. द्रवीभूत आहे पाणी, पाण्याचा द्रवीभूत आहे. बरोबर सांगितलं तुमच्या द्रवीभूत हां. असे 4 गुण आहेत जलामध्ये. आणि 5वं भूत कोणते? ओम नमः 5वं भूत पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये किती गुण? यामध्ये पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. हां ती कसे? शब्द आता 5ही गुण पृथ्वीमध्ये आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. गंध. अशा प्रकारे पंचमहाभूत. हां बोला. नंतर पुढचं सांगता येईल. स्पर्श हे 5 गुण पृथ्वीमध्ये आहेत. हां 5ही गुण आहेत पृथ्वीमध्ये. मग ही कसं तयार झालं तर ब्रह्म एकटंच होतं. एकटं एकला द्वैतभाव मावळला. ब्रह्मापासून माया उत्पन्न झाली आणि मायापासून पंचमहाभूत उत्पन्न झाले आणि पंचमहाभूतापासून जगत उत्पन्न झालेलं आहे. म्हणून ही जगत जे आहे ते काय पंचमहाभूताचं कार्य आहे. म्हणून ह्या जगताला आपण काय म्हणतो? भौतिक असं म्हणतो. आपला वेळ झालेला आहे. आज पण थोडंसंच झालं. 165 पान उद्या बघावं लागतं अजून राहिलेलं. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे. जे अयोग्य चुकीचे शब्द बाहेर पडले असतील ते माझ्या वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.